ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली डॉक्टरांच्या समोर हात जोडते आणि म्हणते, डॉक्टर काहीही करा पण माझ्या नव्याला वाचवा. डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या कामासाठी निघून जातात. तरी इथे सायलीला खूप वाईट वाटत असतं. तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. सायली म्हणते, माझ्या हातून देवी आईचं कुंकू खाली पडलं, त्याची शिक्षा यांना मिळते आहे का? सायली घाबरलेली असते. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता, अगं तू तर म्हणाली होतीस की अपशकून वगैरे काही नसतं, मग हे काय घडलंय यांच्या बाबतीत? बाबा तुम्ही म्हणत होता की हे सगळं काही मनाला लावून घेऊ नकोस, पण हे सगळं काही वेगळंच घडत आहे आई. तू म्हणत होतीस की उलटसुलट विचार करू नकोस, नको ते विचार नको करूस. मग हे काय आहे? हे सगळं काय आहे? सांगा ना, हे सगळं यांच्याच बाबतीत का घडतंय? देव आपली परीक्षा घेत्य का? तर कल्पना ताई म्हणतात, सायली तू त्रास करून घेऊ नकोस, देव आपली परीक्षा घेतोय असं समज. तर सायली म्हणते, नाही आई, देव आपली नाही तर माझ्या सौभाग्याची परीक्षा घेतोय. मला कळतं की देव माझ्या सौभाग्याची परीक्षा घेतोय, पण जर माझं काही चुकलं असेल तर याची शिक्षा मला होऊ देत, यांना का नाही? मी असं काही होऊ देणार नाही, मी यांना काहीच होऊ देणार नाही, असं म्हणत सायली तिथून निघालेली असते. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. सायली इतकी बिथरून गेलेली असते की सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. अर्जुनची ती अवस्था पाहून सायलीला धक्का बसलेला असतो आणि त्या धक्क्यात सायलीची सगळ्यांनाच खूप काळजी वाटत असते. सायलीच्या मागोमाग सगळेच जण धावत जातात. इथे कल्पनाताई प्रतिमाहत्या सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सायली काही थांबत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज व्हिडिओ कॉलवर प्रिया सचिन महिप्त शिकरे यांना म्हणू लागतो की यात घाबरण्यासारखं काही नाहीये. बघा, ती मानसी अर्जुनला मारत असताना समोर होती ना, अर्जुनला तिच्या समोरच मारलं गेले ना. तर सचिन म्हणतो, हो मानसी तिथे होती तर त्यावेळी. आता नागराज म्हणतो, आणि तिने अर्जुनला मारताना पाहिलं आहे, त्यावेळी तुम्ही तिला धमकावलं ना. तर सचिन म्हणतो, हो आपल्या माणसाने तिला धमकावलं आहे. तर नागराज म्हणतो, मग आता काळजी करू नका, आता मानसी आपल्या बाजूने बोलणारच, आणि तिला तुम्ही हेही सांगितले ना की तू जर आमच्या बाजूने बोलली नाहीस, तुझ्या सायली ताईची अवस्था सुद्धा अर्जुन सारखीच होईल. तर सचिन म्हणतो, हो ते सुद्धा तिला सांगितलेलं आहे. तर नागराज म्हणतो, मग आता काळजी करूच नका, मला खात्री आहे ती पोरगी तोंड उघडणारच नाही, आणि जरी तिने तोंड उघडलं तरी ती आपल्या बाजूनेच बोलणार. तर नागराजचा हा कॉन्फिडन्स पाहून महिप्त शिकरे खुश होतात आणि म्हणतात, नागराज शेठ, अहो तुम्ही जसं बोलताय तसंच घडू दे म्हणजे झालं. तर प्रिया म्हणते, लॉजिकली विचार केला तर नक्कीच ती मानस आपल्या बाजूने बोलेल, कारण मला माहिती आहे ना, तिच्यासाठी तिची सायली ताई म्हणजे दैवत आहे, दैवत. पण मला एका गोष्टीची भीती आहे की आपण कितीही धमकवलं तरी तिने तिच्या सायली ताईच्या विरोधात तोंड उघडलं नाही तर आता मात्र सर्वच जण विचार करू लागतात. प्रिया तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या देवघराजवळ येते आणि गणपती बाप्पा देवी आई समोर हात जोडत म्हणते, मानसी, आणि हे सुखरूप यावेत यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना केली होती, मग तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस देवी आई? मग जर मी तुझी एवढी प्रार्थना केली तरी सुद्धा हे सगळं काही का घडतंय? माझ्या रेमाला एवढी परीक्षा का द्यावी लागते ग देवी आई? तुला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे ना, घे. मी सुद्धा या परीक्षेमध्ये उतरायला तयार आहे, आणि या सगळ्यासाठी मी वाटेल त्या परीक्षा द्यायला तयार आहे. पण तुला माझं ऐकावं लागेल, यांना लवकरात लवकर बरं करावंच लागेल. आणि देवी आई, जोपर्यंत यांना बरं वाटत नाही, यांची सर्जरी नीट होत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. तोपर्यंत मी तुझ्यावर
कुंकवाचा अभिषेक करतच राहणार असं म्हणत सायलीने तिथे असणाऱ्या देवी आईच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक करायला सुरुवात केलेली असते. आता त्याच वेळी कल्पनाताई आणि प्रतिमा आताही त्या ठिकाणी येतात. दोघेही सायलीसोबत देवी आई जवळ प्रार्थना करत असतात. सायली कुंकवाचा अभिषेक करत असताना देवी आईला साकड घालत म्हणते की यांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित होऊ देत, यांना लवकरात लवकर बरं वाटू देत. इकडे अर्जुनवरच्या सर्जरीला सुरुवात झालेली असते, तर दुसरीकडे सायलीचा कुंकवाचा अभिषेक सुरूच असतो. कुंकवाचा अभिषेक करत असताना सायलीला अर्जुन सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. अर्जुन सोबत घालवलेले प्रत्येक क्षण ज्याप्रमाणे सायलीला आठवतात, तसेच कल्पना ताईंनाही आठवत असतात. आपल्या मुलासोबतचा घालवलेला वेळ, त्याची मस्करी थट्टा, या सगळ्याच गोष्टी त्यांना आठवत असतात. तर इकडे प्रतापराव चैतन्य सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. जरी प्रतापरावांना सावरत असली तरी तिला सुद्धा आपल्या भावाची तितकीच काळजी वाटत असते. आता अर्जुन सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. आपल्या भावाने आतापर्यंत आपल्याला दिलेली साथ, रक्षाबंधनाचा तो क्षण, या सगळ्याच आठवणी तिच्याही जाग्या झालेल्या असतात. तर इकडे अश्विनने नकळतच अर्जुनला मारलेली ती मिठी, आणि अर्जुनने त्याला सावरलं तर चैतन्य आणि अर्जुनची मस्करी तर नेहमीच सुरू असते, आणि ते सर्व अक्षर त्यालाही आठवत असतात. प्रत्येक जण आठवणींमध्ये हरवून गेलेलं असतं. अर्जुन बरा व्हावा यासाठी प्रत्येक जण देवाजवळ प्रार्थना करत असतात. इथे सायलीचा कुंकवाचा अभिषेक सुरूच असतो, तर दुसरीकडे डॉक्टरांचे अथक प्रयत्न, अर्जुनला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतात. आणि सायली मनोभावे देवी आईची प्रार्थना करत असते. आता ऑपरेशन थिएटरमधून नर्स बाहेर येताच चैतन्य त्यांना सगळी माहिती विचारून घेतो. तर आता नर्स चैतन्य डॉक्टर असल्यामुळे त्याला सगळी माहिती देतात आणि त्यानंतर तिथून निघून जातात. इथे अर्जुनवर सर्जरी सुरूच असते, तर दुसरीकडे सायली देवी आईच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक करत असते. ती तिच्या अभिषेकामध्ये अजिबात खंड पडू देत नाही. कल्पनाताई, प्रतिमा आत्यासुद्धा आपल्या मुलासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतात. प्रत्येक जण अर्जुनसाठी प्रार्थना करत असतात. आणि इकडे ऑपरेशन पूर्ण झालेलं असतं. ऑपरेशन पूर्ण करून सिनियर डॉक्टर ज्यावेळी बाहेर येतात, त्यावेळी अश्विन त्यांना विचारतो, डॉक्टर काय झाले? सर्जरी अगदी यशस्वी झाली आहे ना? दादा कसा आहे? आता दादाच्या जीवाला धोका तर नाहीये ना? तो रिकव्हर होईल ना? अश्विनचे प्रश्न सुरूच असतात. डॉक्टर म्हणतात, हो, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन असं म्हणत डॉक्टर आनंदाची बातमी देत म्हणतात की सर, जरी यशस्वी झाली आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता अगदी व्यवस्थित आहेत. आता त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे. आता हे ऐकताच सर्वजण खूप खुश होतात. अस्मिता म्हणू लागते, डॉक्टर, आम्ही त्यांना भेटू शकतो ना? डॉक्टर म्हणतात, हो, पण काही वेळानंतर, थोडा वेळ जाऊ देत, त्यानंतर तुम्ही सर्वजण त्यांना भेटू शकता. सर्वजण डॉक्टरांचे आभार मानतात. तर अश्विन म्हणतो की आता थोड्या वेळातच दादाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करते, मग आपण त्याला भेटू शकतो. प्रतापराव म्हणतात, हो, ही आनंदाची बातमी सायलीलाही सांगायला हवी. सायली कुठे आहे ते अगोदर बघा असं म्हणत प्रतापरावांना सायलीची काळजी वाटत असते. आणि प्रतिमा आणि कल्पना कुठे गेले आहेत, त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी द्या. अश्विन म्हणतो, हो, मी बघतो असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. इथे अस्मिता खूप खुश होते. प्रतापराव अस्मितात त्याला म्हणतात, काळजी करू नकोस, आता अर्जुनला काहीही होणार नाही. तर दुसरीकडे अश्विन आता सायलीपर्यंत जातो आणि आता सायली ज्या पद्धतीने देवी आईवर अभिषेक करत असते, ज्या पद्धतीनेच अर्जुनसाठी प्रार्थना करत असते, ते पाहून अश्विनलाही धक्का बसतो. पण आता ही आनंदाची बातमी देत अश्विन कल्पना ताई आणि प्रतिमा आत्यांना म्हणतो, मम्मा, आत्या, दादाच ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, त्याची सर्जरी सक्सेसफुल झाली आहे.
आणि सायली वहिनीची प्रार्थना देवी आईपर्यंत पोहोचली आहे. आता आपल्या दादाच्या जीवाला काहीच धोका नाही हे ऐकून कल्पनाताई प्रतिमा खुश होतात. सायली ही खुश होते. सायली देवी आई समोर हात जोडते, तिचे आभार मानते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली आता सावर स्वतःला. अर्जुन लवकरच बरं होणार आहे. तुझी प्रार्थना देवी आईने ऐकली आहे. सायली म्हणते, मला खात्री होती माझी देवी आई मला कधीच निराश करणार नाही. तिचा माझ्यावर नक्कीच लक्ष असणार. ती माझं सौभाग्य वाचवणार. असं म्हणत सायली आता देवी आईला म्हणते, देवी आई आज तुझ्यामुळे माझं सौभाग्य वाचल आहे. आज तू माझं सौभाग्य मला परत केलेस आणि तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. असं मला सायली देवी आईचे आभार मानत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं श्वेताने आता ही बातमी सांगण्यासाठी कुसुमताईंना फोन केलेला असतो. आता ही बातमी ऐकून कुसुमताईंना धक्काच बसतो. मधुभाऊ म्हणतात, अरे बापरे, एवढं सगळं घडलंय. तर त्यावेळी श्वेता म्हणते, हो ना, मानसी तर पोलिसांच्या ताब्यात आहे, पण हे सगळं अर्जुन सरांच्या जीवावर तर बेतलंच ना. तर मधुभाऊ म्हणतात, देवा ही कसली परीक्षा बघतोयस रे. मधुभाऊ श्वेताला म्हणतात, श्वेता तू हे अगोदर का नाही सांगितलंस आम्हाला. तर श्वेता म्हणते, मधुभाऊ अहो कसं सांगणार होते, कारण यातलं सायली ताईला काहीच सांगायचं नव्हतं. तिच्यापासून सगळ्यांनीच ही गोष्ट लपवून ठेवली होती. पण आता सायली ताईला सुद्धा कळालं ना. म्हटलं तुम्हाला सुद्धा फोन करून सांगावं. तुम्हाला सांगायला थोडा वेळच झाला, पण म्हटलं आता तरी तुम्हाला कळवावं. असं म्हणत श्वेता अगदी काळजी वाटल्याच नाटक करत असते, परंतु मनातून मात्र खूप खुश झालेली असते. मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम चल आपल्याला लगेच निघावं लागेल. तर कुसुमताई श्वेताला म्हणतात, श्वेता मी आणि मधुभाऊ आता हॉस्पिटलला जातच आहोत. सायलीची काय अवस्था झाली असेल देवच जाणू, आम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. तर श्वेता म्हणते, हो हो जाचा, खरं तर तुम्हाला जाण्याची गरजच आहे. सायली ताईला तुमची गरज आहे ना यावेळी, आणि तसंही मी आले असते, पण मी येऊ शकत नाही ना. घरी गोलू आणि गौरी आहे, त्यामुळे मलाही इथून येता येणार नाही. असं म्हणत खुश होत आता श्वेता फोन ठेवते. तर दुसरीकडे मधुभाऊ आणि कुसुमताई हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. तर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पोलिसांनी टोनीला जेवण दिलेलं असतं. तर त्यानंतर इन्स्पेक्टर निकम आणि इन्स्पेक्टर सावल त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, हवालदार याच जेवण झाल्यानंतर आम्हाला सांगा. तर दुसरीकडे मानसी फक्त शांत बसून असते, ती जेवतही नसते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम मानसीला म्हणतात, ए पोरी, अशी किती वेळ अशी बसून राहणार आहेस, अगं खाऊन तरी घेना. परंतु मानसी जेवतही नसते. कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, थांब मीच तुला भरवते. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम मानसीला भरवतात. त्यावेळी कुठे मानसी एक एक घास खात असते, परंतु ती काहीच बोलत नसते. ती फक्त शांत बसून असते आणि त्याच गोष्टीचा ती सतत विचार करत असते तिच्या समोर घडलेला प्रसंग. त्यामुळे ती पूर्णपणे भितरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण आता अर्जुनला भेटण्यासाठी अर्जुन जवळ आलेले असतात. अर्जुनची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनच्या बाजूला बसते, त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, अहो तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? तुम्हाला आता कसं वाटते, बोला ना माझ्याशी. असं म्हणत सायली अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. कल्पनाताई अर्जुनला आवाज देत म्हणतात, अर्जुन बाळा, आता तुला बरं वाटतंय ना? बोल ना बाळा, आता तू बरं आहेस ना? पण अर्जुन काहीच बोलत नाही आणि त्यावेळी मात्र सगळ्यांनाच अर्जुनची खूप काळजी वाटत असते. तर आता सायली अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी, अहो नक्की काय होत, यांना हे काहीच का बोलत नाहीयेत? तर त्यावेळी अश्विन सायलीला म्हणतो, दादा अजूनही गुंगीत आहे, पण दादा एव्हाना शुद्धीवर यायला हवा होता. आता अश्विनलाही अर्जुनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला
आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर निकम मॅडमना विचारतात, मॅडम मानसीने काही स्टेटमेंट दिलं आहे का? तर त्यावेळी ते मॅडम म्हणतात की नाही, मानसी काहीच बोलत नाही. तर त्याचवेळी तिथे चहावाला आलेला असतो आणि म्हणतो, सर ती चहा द्यायची होती. तर त्यावेळी कॉन्स्टेबल म्हणतात की हो चला, असं म्हणत आता चहावाल्याला तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आता अर्जुनला चेक करण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा तिथे आलेले असतात. तर त्यावेळी अश्विन त्यांना विचारतो, डॉक्टर दादा अजूनही शुद्धीवर आलेला नाहीये, याला इतका वेळ का लागतोय? तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात, बरोबर आहे तुमचा डॉक्टर अश्विन, मी बघतो नक्की काय झालंय ते. असं म्हणत आता डॉक्टर स्वतःहून अर्जुनला पुन्हा एकदा चेक करतात. तर सायली डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर जे काही असेल ते खरं सांगा, ही काही घाबरणार वगैरे नाही आहोत, पण मला एक सांगा की यांना शुद्धीवर यायला एवढा वेळ का लागतोय? तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात, आपण थोडी वाट बघूयात. अशा कंडिशनमध्ये कधी कधी पेशंटला शुद्धीवर यायला वेळ लागतो, त्यामुळे आपण थोडा वेळ अजून वाट बघूयात. तर प्रतापराव प्रश्न करत म्हणतात, अशा कंडिशनमध्ये म्हणजे? तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात, पेशंटचा मणका डॅमेज झाला आहे आणि त्यावरच आपण सर्जरी केलेली आहे. आता खरं तर 24 तासांमध्ये पेशंट शुद्धीवर येणं गरजेचं आहे आणि 24 तासात जर पेशंट शुद्धीवर नाही आला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मात्र आम्ही काहीच सांगू शकत नाही. आता डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो, परंतु डॉक्टर सर्वांना म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, आपण थोडी वाट बघूयात. इथे मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, चहावाला टोनीला चहा देण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळी तो त्याला म्हणतो, दादा चहा घ्या चहा. तर त्यावेळी टोनीचं लक्ष जातो, कपच्या खाली एक चिठ्ठी लावलेली असते. टोनी ती चिठ्ठी हातात घेतो आणि पाहतो तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझं तोंड उघडलं तर तू पोलिसांकडून सुटशील, परंतु आमच्याकडून सुटणार नाही. आता तिथे कोणी येण्याअगोदर चहावला ती चिठ्ठी पुन्हा एकदा आपल्या हातात घेतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता कॉन्स्टेबल सीमा तिथे येताच प्रिया म्हणते, फोन आला होता का, मेसेज आला होता का? तर कॉन्स्टेबल सीमा म्हणतात की नाही, अजूनपर्यंत आला नाही, येईल. किती काळजी करशील तू? तर त्यावेळी प्रिया म्हणते, तू इथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस ताई, फोन किंवा मेसेज येईल. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की नाही, मी इथे थांबू शकत नाही, कारण जेलर मॅडम राऊंडसाठी आले आहेत आणि मला लक्ष ठेवावं लागेल, मी इथेच आहे. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम तिथून निघून जातात. तर दुसरीकडे चहावला चहा मानसीला देण्यासाठी आलेला असतो, पण मानसी काही लक्ष देत नाही. चहावाला मानसीला म्हणतो, हे घे चहा पी, परंतु मानसी काही लक्ष देत नाही. त्यामुळे तिथे आता चहा ठेवून त्याला जावं लागतं, कारण त्याचवेळी तिथे कॉन्स्टेबल मॅडम येतात. पण जी चिठ्ठी मानसीपर्यंत पोहोचवायची असते ती चिठ्ठी खाली पडते आणि त्यावर मानसीने पाय ठेवलेला असतो. आता कॉन्स्टेबल मॅडम स्वतः मानसीला चहा वगैरे देत असतात. तर दुसरीकडे आता महिप्त, शिकरे, सचिन सर्वच जण आपल्या माणसाचा फोन येतो का याची वाट पाहत असतात. महिप्त, शिकरे आणि सचिन राकेशकडे पाहत असतात. राकेश म्हणतो, अरे येईल ना फोन, पण तुम्ही असे माझ्याकडे का पाहताय? तर त्यावेळी महिप्त, शिकरे राकेशला म्हणतात, अरे इथे असं बसून बसून अंगावर मुंग्यांचं वारूळ तरी चढेल, नाही तर तुझ्या फोनची वाट बघून बघून डोळे सुकून तरी जातील. असं म्हणत सर्वच जण फोनची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत त्या चहावाल्याचा काही फोन आलेला नसतो. तर महिपा, शिकरे म्हणतात, आता इतकी वाट बघून सुद्धा तुझ्या त्या चहावाल्याचा काही फोन आलेला नाही, त्यामुळे आता तूच फोन करून त्याला विचार की तुझी ती चिठ्ठी आपल्या त्या माणसांपर्यंत गेली आहे का? आता सचिन फोन करायला घेणार, परंतु त्याचवेळी चहावाल्याचा फोन आलेला असतो. तर राकेश म्हणतो,
त्याचाच फोन आला आहे. तर महिपा शिकरे राकेशला म्हणतात, अरे उचल ना मग, फोन वाट कसली बघतोयस. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, काय रे काम झालंय? तर चहावाला म्हणतो की हो साहेब, आपलं काम झालं आहे. आता हे ऐकून राकेश, सचिन, महिप शेखरे खुश होतात. चहावाला राकेशला म्हणतो, तुम्ही दिलेल्या दोन्ही चिठ्ठ्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. राकेश म्हणतो, ओके, फोन ठेव. आता असं म्हणत राकेश त्याचा फोन ठेवतो. आता राकेश महिपात शिकरे आणि सचिनला म्हणतो, मी बोललो होतो ना, काम होणार म्हणजे होणार आणि आता आपलं काम झालं आहे. आता ही बातमी आपल्याला फोन करून प्रियाला कळवावी लागेल. असं म्हणत राकेश आता प्रियाला फोन करायला घेतो. आता ज्यावेळी प्रियाला ही बातमी कळते त्यावेळी प्रिया खुश होते आणि म्हणते, आपलं काम झालं म्हणजे आता मला नाही वाटत की ती मानसिक कोर्टात सायलीच्या बाजूने बोलेल, परंतु मला एकमात्र भीती आहे की कुठल्याही क्षणी बाजी पलटू शकते. त्यामुळे आपल्याकडे प्लॅन बी तयार असायलाच. हो सचिन आता प्रियाला म्हणतो, अग प्लॅन ए तर यशस्वी होतोय ना, मग आता प्लॅन बी कशाला? तर महिप शिकरे म्हणतात, नाही नाही बबलीच अगदी बरोबर आहे, आपल्या हातात प्लॅन बी तयार असणं गरजेचं आहे. तर आता प्रिया राकेश आणि सचिनला म्हणते, सचिन आणि राकेश थोड्या वेळाने तुम्ही मला भेटायला या. असं म्हणत ती फोन ठेवते. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सर्वच जण अर्जुन शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. आता मधुभाऊ आणि कुसुमताई सुद्धा हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. आता मधुभाऊ प्रतापरावांची माफी मागत म्हणतात, प्रतापराव मला माफ करा, हे सगळं काही माझ्यामुळेच घडलं आहे, माझ्यामुळेच आमच्या जावई बापूंचीही अशी अवस्था झाली आहे. तर त्यावेळी प्रतापराव मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय आणि या सगळ्याला तुम्ही स्वतःला जबाबदार का धरताय? या सगळ्यात तुमची चूक आहे असं तुम्हाला सतत का वाटते? तुम्ही स्वतःला अपराधी का समजताय? तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की हो, हे सगळं काही आमच्या आश्रमामुळेच घडलं ना. आमच्या आश्रमातील मुलींसाठी जावई बापू झटत होते. मला आमच्या मुलींची काळजी घेता आली नाही, त्यांना शोधताही आलं नाही, परंतु जावई बापू त्या मुलींना शोधत होते आणि या सगळ्यात त्यांना त्रास सहन करावा लागला. कुठेतरी या सगळ्याला आम्ही सुद्धा जबाबदार आहोतच ना. असं म्हणत मधुभाऊंना अपराधी वाटत असतं. या सगळं याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत असं त्यांना वाटत असतं. तर अश्विन मधुभाऊंना समजावतो आणि म्हणतो, नाही मधुभाऊ, या सगळ्यात तुम्ही स्वतःला जबाबदार धरू नका, या सगळ्यात तुमची काही चूक नाही. तर आता प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना तू सायलीला घेऊन घरी जा. खरं तर तुम्ही तिघेही सायलीला घेऊन आता घरीच जायला निघा, आम्ही आहोत तिथे. आणि कुसुमताई तुम्ही सुद्धा जा, मी अश्विन आहोत तिथे. तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, नाही हो, मी अर्जुनला सोडून कुठेही जाणार नाही, मला इथे थांबायचं आहे. तर अश्विन सर्वांना समजावत म्हणतो, पेशंट जवळ जास्त लोकांना थांबायची परवानगी नसते, तुम्ही प्लीज सर्वांनी घरी जा. हवं तर मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करत जाईन, सगळ्या अपडेट देत जाईन, परंतु प्लीज तुम्ही आता घरी जा. अश्विन प्रतिमा आत्यांना म्हणतो, प्रतिमा आत्या या सगळ्यांना घेऊन तू घरी जा. प्रतिमा आत्या म्हणतात, हो ठीक आहे, आम्ही निघतो. असं म्हणत प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, बाळा चल आपण घरी जायला निघूयात. तर त्यावेळी सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी घरी जा, मी इथेच थांबणार आहे. जोपर्यंत यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. आता सायलीच हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राकेश आणि सचिन प्रियाला भेटण्यासाठी आलेले असतात. प्रिया त्यांना विचारते की पोलीस स्टेशनमधून काही बातमी आली आहे का? तर सचिन म्हणतो, नाही अजूनपर्यंत तरी काहीच बातमी आली नाही. तर प्रिया म्हणते, आणि अर्जुनबद्दल त्याच्याबद्दल काही कळालंय का? तर सचिन म्हणतो, नाही अजूनही तो शुद्धीवर आलेला नाही अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आता हे ऐकून प्रिया खूप खुश होते
तर प्रिया पुढे सचिन आणि राकेशला म्हणते, केव्हापासून माझ्या डोक्यात एक प्लॅन शिजतोय आणि तसं जर झालं तर आपला हा सगळा प्लॅन अगदी सक्सेसफुल होईल, आपण जिंकू शकतो. सचिन विचारतो, काय शिजतोय नक्की प्लॅन? प्रिया, तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? तर प्रिया तिचा प्लॅन सचिन आणि राकेशला सांगू लागते. प्रिया म्हणते, आता अर्जुन तर शुद्धीवर आला नाहीये आणि तो तर कोर्टात पोहोचू शकत नाही. या केसचा सगळ्यात मोठा सपोर्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हॉस्पिटलमध्ये निपचिप पडून आहे. तो तर कोर्टात येणार नाही आणि तो जर कोर्टात आला नाही तर ती सुद्धा येणार नाही. म्हणजेच आपल्याला याच संधीचा फायदा करून घेता आला पाहिजे. प्रिया सचिनला म्हणते, तू एक काम कर ना, त्या शिंदे वकिलांना फोन कर आणि उद्याचीच तारीख घ्यायला सांग. आणि जर तसं जर झालं तर अर्जुन किंवा सायली कोर्टात पोहोचूही शकणार नाहीत. आणि जर आपण ठरवतोय तसं घडलं तर मग केस त्यांच्या विरोधात जाईल. कोर्ट त्यांच्या विरोधात जाऊन निर्णय देईल. आता सचिन कॉन्स्टेबल सीमा यांचा मोबाईल घेत ॲडव्होकेट शिंदे यांना फोन करतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट शिंदे, मी सचिन दीक्षित बोलतोय. तर ॲडव्होकेट शिंदे म्हणतात, हा बोला. तर त्यावेळी सचिन म्हणतो, आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. असं म्हणत सचिन त्यांचा प्लॅन ॲडव्होकेट शिंदे यांना सांगू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतापराव सायलीला समजावत म्हणतात, सायली, अग अश्विन काय म्हणाला? तर सायली म्हणते, हो ऐकलं मी, अश्विन भाऊजी म्हणाले की इथे पेशंटने गर्दी करू नये, परंतु पेशंटच्या बायकोने इथे थांबू नये असं कुठे ते म्हणाले आहेत. त्यामुळे मी इथे थांबणार. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अगं प्लीज समजून तरी घे ना. अगं बाळा, तुझी तब्येत नाजूक आहे आणि तू जर रात्रभर इथे थांबलीस तर या सगळ्याचा तुला त्रास होईल. त्यामुळे बाळा, तुला त्रास किंवा तुझ्या बाळाला त्रास होईल असं काही होऊ द्यायचं नाही आम्हाला. तर सायली म्हणते, नाही आई, असं काही होणार नाही ना, मला त्रास होणार ना आमच्या बाळाला. त्यामुळे आम्ही दोघंही इथेच थांबणार आहोत. आता अश्विन सुद्धा सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सायली वहिनी, प्लीज ऐक ना, उगाच हट्टीपणा नको करूस प्लीज, तू घरी जा. तर सायली म्हणते, प्लीज कोणीही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका. मी इथून कुठेही जाणार नाही. मला खात्री आहे की ते आता उठतील आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना मी हवी आहे. तर त्यावेळी आता प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, मलाही असंच वाटते की आता सायलीला इथे थांबू देत, कारण अर्जुनला सगळ्यात जास्त सायलीची गरज आहे. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, मी सायली सोबत थांबते. त्यामुळे तुम्ही सर्वजण घरी जा आणि स्मिथ जवळ श्वेता आहेच, त्यामुळे मला स्मिथची काळजी नाहीये. असं म्हणत आता अस्मिता सर्वांना घरी जायला सांगते आणि ती सायली सोबत हॉस्पिटलमध्ये थांबायचं ठरवते. कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन, सायलीला कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेशील ना रे तू? अश्विन म्हणतो, मम्मा, अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण रात्रभर जागेच असणार आहोत. तर प्रतिमाहत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मग आता आम्ही घरी जातो आणि तुम्हा सगळ्यांसाठी डबा पाठवतो. आता प्रतिमाहत्या सायलीला विचारतात, सायली बाळा, थोडं खाऊन तरी घेशील ना? पण सायली मात्र काहीच बोलत नसते. ती फक्त अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन शुद्धीवर येण्याची ती वाट पाहत असते. तर आता प्रतापराव सर्वांना म्हणतात, चला आपण निघूयात. असं म्हणत सर्वजण घरी जायला निघालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुन शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत अर्जुन काही शुद्धीवर आलेला नसतो. सायली म्हणते, अहो उठा ना हो, एवढं कोणी रागवतं का कोणावर? तर त्याचवेळी चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, वहिनी, आपल्याला उद्या कोर्टात हजर राहावं लागणार. उद्याची तारीख मिळाली आहे आणि उद्या जर तू कोर्टात हजर राहिली नाहीस तर केस अजून वीक होईल. आता मात्र सायलीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे महिप्त शिकरे ॲडव्होकेट शेंडे यांना फोन करतात आणि म्हणतात,
उद्या कोर्टात काय बोलायचं हे माहीत आहे ना. तर ते म्हणतात हो सर. तर प्रिया त्यांना म्हणते मला उद्या कोणतीही चूक झालेली चालणार नाही. तर डोकेट म्हणतात की हो कोणती चूक होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे सायली चैतन्याला म्हणते जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही, कुठेच जाणार नाही, मी इथेच बसून राहणार. तर आता पुढे केसच्या संदर्भात चैतन्य काय निर्णय घेईल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.